म्हणजे 25-26 वर्षाचा हा जर जनजी असेल आणि त्याला सिविक सेन्स, त्याला इथल्या संविधानाबद्दल थोडीशी अस्मिता असेल, त्याला रिझर्वेशन पॉलिसीबद्दल रिस्पेक्ट असेल, तर त्या कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला सदस्य व्हायला लक्ष्मण हाके तयार आहे. तुमचा DNA ओबीसी असेल तर ओबीसीचं आरक्षण वाचवा, नाहीतर तुम्हाला घरी बसवायला एक आमचा झेनजी, आमचा जो एक कॉक्रोच जनता पार्टी म्हणून, अरे एका अमेरिकेत बसून पोरानं एक आवाज उठवला की इथल्या तरुणांना तुम्ही, बेरोजगारांना तुम्ही झुरळ म्हणता. त्यावर एवढी तरुणाई जर एकवटत असेल तर आम्ही ओबीसी आहोत, आम्ही 50-60% लोकसंख्येनं आहोत. आमचा ओबीसी एकवटला तर इथल्या सत्ताधाऱ्यांना, इथल्या कारखानदारांना, भांडवलदारांना आम्ही घरी बसवू, हे मी पूर्ण जबाबदारीनिशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो. पण मुख्यमंत्री महोदय, अजून वेळ गेलेली नाही. आम्ही आंदोलक होतो, निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जाहीर भूमिका घेतली तुम्हाला मदत करायची. पण तुम्ही आम्हा ओबीसींना जर वाऱ्यावर सोडणार असाल तर आमच्यामध्ये सुद्धा मताचं बटन आम्हालाही आहे. आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये बघून घेऊ. समर्थन आहे तुमचं जनजीला या ज्या पद्धतीचं? का समर्थन असू नये? या तरुणाईला 2000 सालानंतर जन्माला आलेल्या, म्हणजे 25-26 वर्षाचा हा जर जनजी असेल आणि त्याला सिविक सेन्स, त्याला इथल्या संविधानाबद्दल थोडीशी अस्मिता असेल, त्याला रिझर्वेशन पॉलिसीबद्दल रिस्पेक्ट असेल, तर त्या कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला सदस्य व्हायला लक्ष्मण हाके तयार आहे. लक्ष्मण हाके जबाबदारीने बोलतोय. लक्ष्मण हाके या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाचा रिस्पेक्ट ठेवून बोलतोय की अशी जर तरुणाई अशा पद्धतीने एकत्र येत असेल तर इथल्या प्रस्थापितांना धडा शिकवायला कुठला कारखानदार येणार नाही, कुठला विरोधी पक्ष येणार नाही. तर आम्ही तरुणाई जबाबदारीने इथल्या व्यवस्थेला आम्ही घरी बसू, हे मी खूप जबाबदारीने सांगतो.